नराधम गवळीला आता 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मोठी बातमी आहे। नराधम गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी त्याला कल्याणच्या विशेष कोर्टमध्ये आणण्यात आलेलं होतं। यावरची सुनावणी झाली आहे आणि आता नराधम गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीची ही शिक्षा देण्यात आलेली आहे। त्यामुळे त्याच्या चौकशीतून पुढे आणखी काय समोर येतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याणमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती। या संदर्भात आज कल्याण कोर्टमध्ये सुनावणी झाली आणि 2 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी या नराधमाला सुनावण्यात आलेली आहे आणि त्याच्या पत्नीला सुद्धा पोलीस कोठडी देण्यात आल्याचं कळतंय। आणखी माहिती जाणून घेऊया। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आतिश, काय नेमकं कोर्टाने म्हटलंय? कल्याणच्या विशेष सत्र न्यायालयामध्ये जो मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्यांची पत्नी साक्षी गवळी यांना काही वेळापूर्वीच VS पत्रावळे जे न्यायाधीश त्यांच्या समोर हजर करण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर त्यांची जी सुनावणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्यांची पत्नीच्या जी पत्नी ती या मर्डरमध्ये सहभागी होती, त्याच्यामुळे ह्या दोघांना देखील 2 जानेवारी पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढचा तपास जो आहे तो जलद गतीने हे सुरू राहणार आहे। जो मुख्य आरोपी विशाल गवळी आहे त्याला आता ठाणे क्राईम ब्रांच जिथे पाठवण्यात आलेला आहे आणि त्यांची जी पत्नी आहे तिला देखील आता ठाणे क्राईम ब्रांच जिथे पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता त्या जो विशाल गवळी आहे त्याने कशा प्रकारे त्या अल्पवयीन मुलीवरती त्यावेळी अत्याचार केलेला आहे, कारण हा पूर्ण जो तपास आहे तो आता जे कल्याण क्राईम ब्रांच आहे, ठाणे क्राईम ब्रांच आहेत आणि जे स्थानिक पोलीस कल्याण कोळशेवाडी आहे, हे तिन्ही जे पोलीस आहेत त्याचा हे तपास पूर्णतः करणार आहे। ठीक, आतिश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर हा विशाल गवळी मुख्य आरोपी, त्याची पत्नी साक्षी गवळी यांच्या संदर्भातली विशेष सत्र न्यायालयात कल्याण विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे आणि दोघांनाही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि आता कल्याण क्राईम ब्रांचकडून या दोघांचंही हस्तांतर जे आहे ते ठाणे पोलिसांकडे करण्यात आलेलं आहे आणि पोलीस कोठडी त्यांना 2 जानेवारीपर्यंत देण्यात आलेली आहे। त्यामुळे या संदर्भातली पुढे आणखी चौकशी होणार आहे। नराधम विशाल गवळी आणि साक्षी गवळी त्याची पत्नी जिनं या गुन्ह्यामध्ये त्याला मदत केली, तिला सुद्धा 2 जानेवारीपर्यंत आता पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे।